Hello students, welcome back again on my YouTube channel. Myself Pathan Jabbar Khan. विद्यार्थी मित्रांनो, your first video is related with the centripetal force in rotational dynamics. आपण काही बेसिक टर्म्स पाहतोय पा. Actually in 11th standard आपण ह्या काही गोष्टी पाहिलेल्या आहेत पा. What is centripetal force? What is centrifugal force? Now again we have to discuss about that basic concepts related with the UCM. Okay. Now today we have to discuss about the second type of force. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचा कन्सेप्ट सांगितला. You have the definition of centripetal force. Then you have there are so many forms of the centripetal force. The first form of the centripetal force is mv square upon r. Then second form of the centripetal force is mr omega square. Then third form of the centripetal force is mv omega. That one thing is very important in centripetal force. Centripetal force is a real force. Second thing is that for the circular motion, the important force किंवा असं म्हणतात पा, centripetal force is responsible for circular motion. Look here, centripetal force is responsible for circular motion. If there is no centripetal force, there are so many examples of the centripetal force. मी तुम्हाला सांगितलं पा, we have a stone and stone whirl in a circle. That time necessary centripetal force provided by the tension in the string. Suppose that vehicles can take turn on a curve road. ज्यावेळेस गाड्या कर्व रोडवरून टर्न घेतात पा, that time necessary centripetal force provided by the force of friction between the road and that tires of that vehicles. त्या व्हेकलच्या टायर मध्ये आणि त्या रोड मध्ये जो फ्रिक्शनल फोर्स निर्माण होतो पा, that frictional force gives the necessary centripetal force. Now today we have to discuss about the next new force. The name of that force is a centrifugal force. Look here, centrifugal force, CFF, centrifugal force. सेंट्रिपिटलचा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलाय पा. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? मीनिंग ऑफ सेंट्रिपिटल मीन्स सिकिंग टुवर्ड्स द सेंटर. सेंटर कडे जाणार. द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज सिकिंग टुवर्ड्स द सेंटर. आता पा, व्हॉट इज सेंट्रिफ्युगल फोर्स? आता देर आर 2 or 3 नेम्स. काही नाव आहेत पा. सेंट्रिफ्युगल फोर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज फेक फोर्स. लुक हिअर, याला काय म्हणायचं? फेक फोर्स. फर्स्ट वन फेक फोर्स. सेकंड वन इट्स अ इमॅजिनरी फोर्स. थर्ड वन बेस्ट नेम इज अ सूडो फोर्स. हा शब्द खूप महत्वाचा आहे पा. सूडो फोर्स. It is not a real force. हा रियल फोर्स नाही पा. सो हे 4 पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा पा. युअर सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ फेक फोर्स, इट्स अ इमॅजिनरी फोर्स और सुडो. हे सगळे तिन्हीचा मिनिंग एकच आहे. मराठीत त्याला आपण म्हणू काल्पनिक. पा, इमॅजिनरी, काल्पनिक. फेक फोर्स, इमॅजिनरी और सूडो. आता रियल फोर्स, your centripetal force is a real force. But your centrifugal is not a real. Okay. आता विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे पहा. स्टुडंट्स, सेंट्रिफ्युगल फोर्स कन्सेप्ट तुम्हाला डेली लाईफ मध्ये इन सो मेनी टाइम्स यू हॅव टू एक्सपिरियन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. सपोज यू आर इन अ बस और यू आर इन अ कार. तुम्ही कार मध्ये आहात किंवा तुम्ही बस मध्ये आहात आणि देन इट टेक टर्न. कार तुमची टर्न घेते किंवा बस टर्न घेत आहे टर्न रोडला. ती लेफ्टला जर जात असेल तर यू फील कोणीतरी तुमच्यावर फोर्स लावतं आणि त्या बिकॉज ऑफ दॅट फोर्स तुम्ही राईट कडे चाललात पास. हे अशा राईट साईडला चाललात. किंवा लिफ्ट मध्ये आहात आणि लिफ्ट अशी सेकंड फ्लोअरवर किंवा थर्ड फ्लोअरवर चालली किंवा फोर्थ फ्लोअरवर चालली. वर चालली लिफ्ट.
तुम्हाला फील होतं का आपण खाली चाललोय. रिझन्स डिफरन्स आहेत, पण देर इज अ फोर्स. तो एक फोर्स आहे पा, तो सुडो आहे. लिफ्ट मधला फोर्स हा सुडो आहे, तो काल्पनिक आहे. लिफ्ट मध्ये काही तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स नाहीये, पण एक कन्सेप्ट क्लिअर करा पा. बेस्ट एक्झाम्पल मेरी गो राऊंड आहे किंवा जे जायंट व्हील्स आहेत पा. जायंट व्हील्स मीन्स काय, ते जे मोठे मोठे जे राटपाळणे असतात पा सर्कस मध्ये वगैरे, हे जायंट व्हील्स आहेत. किंवा मेरी गो राऊंड आहे, त्या मेरी गो राऊंड मध्ये तुम्ही बसलात किंवा त्या जायंट व्हील्स मध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला एक फील होतं पा. मेरी गो राऊंड मध्ये एक फील होतं का कोणीतरी तुमच्यावर एक फोर्स लावतो आणि तो फोर्स तुम्हाला असा आउटवर्ड डिरेक्शननी पा, त्या असे गोल फिरताना असे पा, असे मी तुम्हाला दाखवतो पा, असे गोल फिरताना कोणीतरी तुमच्यावर फोर्स एक्झर्ट करतो आणि तो फोर्स तुम्हाला असा आउटवर्ड डिरेक्शननी ओढतोय पा. दॅट फोर्स इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स. लुक हिअर, कन्सेप्ट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. एक वाक्य खूप छान आहे पा. सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. लुक हिअर, centripetal force is responsible for circular motion. Centrifugal force maintain the circular motion. हे लक्ष द्यावा. Centripetal is responsible for circular motion. Centrifugal force maintain the circular motion. आता रिस्पॉन्सिबल महत्वाचा आहे का मेंटेन महत्वाचा आहे? रिस्पॉन्सिबल महत्वाचा आहे, पण ऍज वेल एज मेंटेन ठेवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. इफ दॅट सेंट्रिफ्युगल फोर्स इज मोर दॅन द सेंट्रिपिटल, युअर व्हेकल इज स्किड. युअर व्हेकल इज स्किड. इफ सेंट्रिपिटल इज मोर दॅन सेंट्रिफ्युगल, युअर व्हेकल मूव्ह इन अ इनवर्ड डायरेक्शन ऑफ दॅट सर्कल. या गोष्टी तुमच्या येणार आहेत पहा. थेरॉटिकली कन्सेप्ट लक्ष द्या पहा. आता पहा, सेंट्रिफ्युगल फोर्स हा ऍक्च्युअली इमॅजिनरी आहे. हा इमॅजिनरी आहे, आणि जर तो इमॅजिनरी असेल तर तुम्हाला थोडं इमॅजिनेशनच करावं लागेल. यू कॅन कन्सिडर सम फ्रेम ऑफ रेफरन्स. ऍक्च्युअली वी हॅव अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स और वी हॅव अ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. एक लेक्चर सेपरेट मी इनर्शियल आणि नॉन इनर्शियल वर सेपरेट तयार करतो आणि त्यावेळेस तुम्हाला तो आणखी कन्सेप्ट क्लिअर होईल. ऍक्च्युअली 11वीला झालेला आहे, पण तरी मी 12वीच्या दृष्टीने किंवा नेक्स्ट लेक्चर माझं ऑनलाईन लेक्चर हे इनर्शियल आणि नॉन इनर्शियल वर आपण डिस्कस करूया. आता आज आपण सेंट्रिफ्युगलचा कन्सेप्ट पाहू. एक वाक्य खूप महत्वाचं आहे. द मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. हे बी प्रूव्ह करू आपण. जेवढा सेंट्रिपिटल फोर्स असतो तेवढा सेंट्रिफ्युगल असतो. मग त्याचं काम काय? वन इज रिस्पॉन्सिबल, अनदर इज मेंटेन. मग मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला तो सर्क्युलर मोशन मेंटेन करायचं असेल तर सेंट्रिफ्युगल मेंटेन करतो, म्हणजे तो सुद्धा महत्वाचा आहे. इन सो मेनी केसेस ज्यावेळेस ऍक्सिडेंट्स होतात त्यावेळेस हा सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगलचा प्रॉब्लेम होतो. कोणीतरी जास्त होतो आणि जास्त झाल्यामुळं तुमची ऍक्सिडेंट्स होतात. युअर व्हेकल इज स्किड्स होतात पा. ओके, सो सेंट्रिफ्युगल आज आपण पाहू. फॉर दॅट आपण एक कन्सेप्ट इमॅजिन करू पा सेंट्रिफ्युगल फोर्स साठी. पहा, मी आता सांगितलं बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स इन अ मेरी गो राऊंड. किंवा तुम्हाला आणखी बी माहिती आहे पहा, तुम्ही वेगवेगळे गेम्स पाहतात पहा, एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिक गेम्स असतील किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत असाल पहा, एक रोटेटिंग व्हील असेल आणि त्या व्हीलवर डान्सर्स आहेत किंवा कॉइन टाकलेत तुम्ही आणि ती कंटिन्युअसली रोटेट होते पहा. ते कॉइन त्याच्या सेंटर पासून असे बाहेर चाललेत पहा, बाहेर चाललेत. किंवा आपल्या घरात सुद्धा आपण डेली लाईफ मध्ये सुद्धा सेंट्रिफ्युगल मशीन्स असतात पहा. वॉशिंग मशीन मध्ये हा सेंट्रिफ्युगलचा कन्सेप्ट आहे पहा, सेंट्रिफ्युगल फोर्सचा कन्सेप्ट आहे. सो मेनी एक्झाम्पल्स. आईस्क्रीम वगैरे तयार करताना किंवा ताक वगैरे तयार करताना तुम्ही पाहिलं असेल पहा, ते रोटेट करतात आणि मग तो सेंट्रिफ्युगलचा कन्सेप्ट तिथं सुद्धा आहे पहा. सो पहा, फॉर सेंट्रिफ्युगल फोर्स एक कन्सेप्ट आपण इमॅजिन करू. पहा, सपोज आता पहा, लक्ष द्या पहा, वी हॅव टू कन्सिडर द 3 ऑब्झर्वर A, B अँड C. हे ऑब्झर्वर आहेत, हे ऑब्झर्वर आहेत किंवा हे 3 मित्र आहेत A, B, C. हा C जो आहे तो रेस्ट आहे आणि तो आहे तो ऑन द अर्थ सरफेस.
ऑन द अर्थ सरफेसवर तो उभा आहे, रेस्ट आहे आणि तो अर्थ सरफेसवर आहे, अर्थच्या सरफेसवर आहे, ऑब्झर्वर. याला आपण ऑब्झर्वर्स. ऑब्झर्वर्स हे जे आहेत पहा ABC. आता पहा हे इज अ जायंट व्हील. पास्ट डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. पास्ट हे जायंट व्हील्स आहेत पहा. ओके, आता लक्ष द्या. हा जो ऑब्झर्वर आहे पहा, हेअर आर या बॉक्स मध्ये, इन दिस बॉक्स, तुम्हाला माहित असते राट पाणी असतील पहा, या बॉक्स मध्ये हिअर आर टू ऑब्झर्वर्स. इथं पहा याच्या आतमध्ये बसलेले हे दोन ऑब्झर्वर आहेत पहा. दिस इज A अँड B. A अँड B. सेंट्रिफ्युगलचा कन्सेप्ट तुम्हाला मला सांगायचा पहा. A आणि B. आणि C ऑब्झर्वर इज ऑन द अर्थ सरफेसवर आहे, आणि तो रेस्ट आहे. म्हणजे याची जी फ्रेम आहे, ही जी फ्रेम आपल्याला दिसेल ती कशी दिसेल? दिस फ्रेम इज अ नॉन रोटेटरी फ्रेम. दिस फ्रेम इज अ नॉन रोटेटरी फ्रेम. आणि ह्या ज्या दोन्ही फ्रेम्स आहेत, हा बॉक्स AB हे तुमच्या रोटेटरी फ्रेम आहे. ह्या रोटेटरी फ्रेम्स आहेत. ह्या रोटेटरी फ्रेम आहेत. म्हणजे C हा नॉन रोटेटरी फ्रेम मध्ये आहे, A आणि B हे रोटेटरी फ्रेम मध्ये आहे. आता लक्ष द्या, तो C काय करतो? या B कडे पाहतो. C ऑन द अर्थ सरफेस पासून तो उभा आहे, जमिनीवर उभा आहे, आणि जमिनीवर उभा असून त्या जायंट व्हील कडे B कडे पाहतो, म्हणजे B या मित्राकडे पाहतो. तो त्याला तो कसा दिसेल? इट परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण असं म्हणू का, हे जे सर्क्युलर मोशन होत आहे या जायंट व्हीलचं, हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. तर C ला काय दिसेल? बीच्या बाबतीत बोलू आपण. C ला काय दिसेल? बीचं सर्क्युलर मोशन होतं. म्हणजे विथ रिस्पेक्ट ऑफ C, लक्ष द्या, C च्या रिस्पेक्टली पहा, हा B आहे, आणि विथ रिस्पेक्ट ऑफ C त्याला तो कसा दिसेल? इट परफॉर्म सर्क्युलर मोशन. आता B जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, देर इज अ सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट ऑन द B. हे जे रॉड्स आहेत पहा, या रॉड्स मध्ये जे टेन्शन असेल ते पहा सेंट्रिपिटल फोर्स परफॉर्म करेल, आणि कुठं असेल? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे B वर इनवर्ड डायरेक्शननी च्या विथ रिस्पेक्ट ऑफ सी, या C हा जो B कडे पाहिल तर त्याच्यावर काय दिसेल? B परफॉर्म UCM. आणि UCM जर परफॉर्म केलं त्यांनी, तर त्याच्यावर एक फोर्स असेल, and that is the centripetal force in inward direction. Centripetal force in a inward direction. बरोबर आहे? कारण की प्रत्येक पॉइंट त्याची व्हेलॉसिटी बदलेल. ते तुम्हाला कन्सेप्ट मी माझ्या लास्ट लेक्चरला तुम्हाला मी सांगितलंय पहा. लास्ट लेक्चर तुमचं ते होतं पहा. ओके, मग आता लक्ष द्या पहा, हे झाला पहिला पॉइंट. आता पहा, जो A असेल पहा, A, आता पहा with respect of A, आता A B कडे पाहिजे. A and B are in a same box मध्ये आहे. ह्याची लक्ष द्या पहा, C च्या रेफरन्सनी
बी ची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होते. सी च्या विथ रिस्पेक्ट ऑफ सी बी ची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होते. सो दॅट्स वाय बी इज इन अ मोशन. आणि तो सर्कल मध्ये फिरतोय म्हणून सर्क्युलर मोशन. कॉन्स्टंट स्पीडने फिरतो म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटल्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स आणि डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आता पहा, जर आपण ए आणि बी च्या बाबतीत बोललो, आता ए बी कडे पाहतो, सी पहिल्यांदा बी कडे पाहत होतं, त्याला त्याचं इट परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि असेल तर सेंट्रिपिटल फोर्स इज देअर. आता लक्ष द्या, ए बी कडे पाहतोय तर त्याला तो बी कसा दिसेल? येस, बी कसा दिसेल त्याला? बी त्याला रेस्ट दिसेल. बी कसा दिसेल त्याला? रेस्ट दिसेल. ऑब्वियस आहे, कारण पोझिशन बदलत नाही म्हटलं बी कसा दिसेल त्याला? बी त्याला रेस्ट मध्ये दिसेल. आणि जर तो रेस्ट असेल मीन्स देर इज नो मोशन. आणि देर इज नो मोशन मीन्स देर इज नो फोर्स ऍक्ट ऑन द बी. बी वर फोर्सच नाहीये, त्याला तो काय फील होईल? बी वर कोणताही फोर्स ऍक्ट नाही. पण असं असतं का? असं नसतं. बी वर एक फोर्स 100% राहील, आणि दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स. तो आहेच, कारण कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन होत आहे. पहा, मग ए च्या रेफरन्सने बी त्याला रेस्ट दिसेल. मग आता लक्ष द्या, पहा तो त्याला रेस्ट का दिसत असेल? आणि रेस्ट मीन्स ऑन दॅट बॉडी. सपोज देर आर सो मेनी फोर्सेस ऍक्ट ऑन द बॉडी. व्हेन वी टेक द रिझल्टंट ऑफ दॅट फोर्स, द रिझल्टंट इज इक्वल टू 0. मग तुम्ही याच कंडिशनला तुम्ही एक फोर्स इमॅजिन करू शकता. युअर सेंट्रिपिटल फोर्स डिरेक्टेड इन इनवर्ड डायरेक्शन. दॅट टाइम सेम टाइम आणखी एक फोर्स असेल पहा, दॅट इज द सेंट्रिफ्युगल फोर्स. इथं लक्ष द्या, पहा हा सेंट्रिफ्युगल फोर्सचा कन्सेप्ट इथं आला. पहा त्याच्यावर एक आणखी एक फोर्स असेल. जर तो रेस्ट असेल मीन्स कोणीतरी या सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करत असेल. सेंट्रिपिटल फोर्स जेवढा असेल तेवढाच एक, कारण की सेंट्रिफ्युगल फोर्स सेंट्रिपिटल हा इनवर्ड आहे, त्याला बॅलन्स करायचं असेल तर त्याच्याच अलॉंग एक फोर्स त्या बॉडीवर, त्या पार्टिकलवर, त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट असेल आणि त्याच्या अलॉंगच पहा इन अपोजिट डायरेक्शन असेल. पहा म्हणजे खूप महत्वाचं आहे. पहा इथं हे खूप महत्वाचं आहे. पहा म्हणजे तुम्ही इथं इमॅजिन केलं, पहा हेर इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट इन अ आउटवर्ड डायरेक्शन. हा शब्द महत्वाचा आहे. पहा आउटवर्ड डायरेक्शन. आउटवर्ड डायरेक्शन हा फोर्स असेल. हा फोर्स कोणत्या डायरेक्शन असेल? आउटवर्ड डायरेक्शन फोर्स असेल. युअर सेंट्रिपिटल फोर्स इन अ इनवर्ड डायरेक्शन. म्हणून व्हॉट इज सेंट्रिफ्युगल फोर्स? The force act on a particle performing uniform circular motion. The force act on a particle performing uniform circular motion directed in a outward sense or outward direction along the radius. So what is the role of centrifugal force? It balances the centripetal force. Okay, so that's why it's a magnitude suddha centrifugal force mv square upon r or mr omega square और mv ओमेगा. फक्त त्याचा वेक्टर फॉर्म हा mv स्क्वेअर अपॉन r आहे, तो पॉझिटिव्ह आहे. लिहायची गरज नाही पॉझिटिव्ह, कारण की डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर आणि डायरेक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स इन अ सेम डायरेक्शन. मुलांनो सगळ्यात महत्वाचं सेंट्रिफ्युगल फोर्सचा कन्सेप्ट तुम्हाला इमॅजिन करावा लागेल. ज्या वेळेस तुम्हाला इमॅजिन करावं हे लक्ष द्या. पहा युअर सेंट्रिफ्युगल फोर्स इज मेंटेन. हा मेंटेन हा जर जास्त झाला तर मग पहा व्हेइकल वगैरे काय असेल ते आपण नंतर पाहू. पहा बेसिक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. पहा सेंट्रिफ्युगल फोर्सचा बेसिक कन्सेप्ट काय आहे. पहा ओके, सो इट इज नॉट रिअल फोर्स. इथं इंट्रॅक्शन नाही झालं. पहा सेंट्रिफ्युगल साठी इंट्रॅक्शनची गरज नाही. तो क्रिएट होतो, तो ऑटोमॅटिक, तो बॅलन्स करण्याचं. सगळ्यात महत्त्वाचं सेंट्रिफ्युगल फोर्स केव्हा क्रिएट होईल? व्हेनेवर देयर इज अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन स्टॉप करा, तुमचा सेंट्रिफ्युगल लगेच नाही राहणार, लगेच निघून जाईल. हा रॉड तुटला किंवा तुम्ही यू कॅन हॅव अ स्टोन अँड व्हर्ड इन अ सर्कल आणि त्याचं टेन्शन तुटलं किंवा दोरा तुटला तर तुमची बॉडी अशी आउटवर्ड डायरेक्शन जाणार नाही. ज्या डायरेक्शनला त्याचं मोशन असेल पहा त्याच डिरेक्शनने ती मूव्ह होईल. तो कन्सेप्ट मला इथं जर तुटला, तो हे जर टेन्शन तुटलं,
ही बॉडी आउटवर्ड डायरेक्शन जाणार नाही, तर ती कुठं जाईल पहा, अशी टेंजेन्शियली फॉरवर्ड जाईल. इथं तुटला तर तो टेंजेन्शियली फॉरवर्ड जाईल, इथं तुटला तर तो टेंजेन्शियली फॉरवर्ड जाईल. म्हणजे याचा अर्थ इफ देर इज नो सेंट्रिफ्युगल फोर्स, देर इज नो सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स नसणार, लगेच एका सेकंदात हे टेन्शन झिरो झालं. इफ दिस टेन्शन इज झिरो, युअर सीपीएफ इज झिरो, CPF is zero. Centrifugal force is zero. Current tensions provide the necessary centrifugal force. Okay, so this is all about the centrifugal force. Centrifugal force is a pseudo fake. तुम्हाला दिसणार, you can feel that force. तुम्हाला तो फोर्स फील होईल. सेंट्रिफ्युगल फोर्स काय तुम्हाला, तो सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला फील होईल पहा. सो ज्या वेळेस तुम्हाला अशी कन्सेप्ट येतील पहा, whenever you perform circular motion, then you can experience the concept of centrifugal force. So this is all about the centrifugal force. I think it's an expression लक्षात द्या पहा, mv स्क्वेअर अपॉन r mr ओमेगा स्क्वेअर mv ओमेगा. डेली लाईफ मध्ये तुम्हाला होमवर्क आहे, असे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत जिथे तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स आढळेल. ओके, सो आय थिंक, आय होप सो लेक्चर समजलं असेल. माझा एक जुना व्हिडिओ बी आहे याच्यावर, मी तो पेनवर म्हणजे त्या डायरेक्टरचं शूटिंग करून वही एका पेजवर लिहिलेला आहे पहा, तो आणि हा सेमच आहे. तुम्हाला जर त्या युट्यूबवर असेल तर तो पहा, किंवा हा मी सेंड करतो. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचं आर्टिकल घेऊ, टाइप्स ऑफ रोड. दॅट इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. देर आर टू टाइप्स ऑफ रोड, हॉरिझॉन्टल कर्व रोड अँड बँकड कर्व रोड. खूप महत्वाचे आर्टिकल आहे. आय होप सो समजलं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय दिस यूट्यूब चॅनल्स. ओके.